बीडमध्ये अपहरण, खून, दरोडा, विनयभंगासारख्या घटना ताज्या असतानाच आता मित्रानेच मित्राची बोट छाटल्याचा प्रकार उघडकीला आला आणि यामुळे बीड शहरात पुन्हा दहशतीचं वातावरण पसरलंय। नेमका हा सगळा प्रकार आहे तरी काय, बघूया। कोयता आणि सत्तूर दाखवत तरुणाला धमकी, जाब विचारणाऱ्या मित्राची बोट छाटली। बीड मधली गुन्हेगारी थांबणार कधी? हा व्हिडिओ जरा नीट पहा। या चौघांनी शेख अलीम अनीस याला घेरलंय। त्यांच्या हातात कोयता, सत्तूर, कुकरी अशी धारदार शस्त्र आहेत। यातला मुख्य आरोपी शेख अनीस याचा मित्रच आहे। धमकावल्याचा व्हिडिओ काढून आरोपींनी तो सोशल मीडियावर व्हायरल केला। शेख अनीसनं आरोपींना याचा जाब विचारला। त्याचा राग मनात धरत चारही आरोपींनी अनीसला अज्ञात ठिकाणी नेलं आणि बेदम मारहाण केली। इतकंच नाही तर त्याच्या हाताची बोटही छाटली। खंजर थे उनके हाथ में, खंजर थी तो उल्टी खंजर से मेरे को मारते थे। तो मैं वीडियो बनाए तो मैं उनके घर पे पूछने को गया क्यों मारे करके। तो उन्हें घर से निकल के मेरे को खंजर से, एक आदिल बोल के है मासूम कॉलोनी का, तो मासूम कॉलोनी का आदिल ने मेरे को हाथ पकड़ के ऐसे खंजर से शहबाज बोल के उन्हें मेरे को मारा। या प्रकरणी पेठ बीड पोलीस ठाण्यात 4 आरोपींविरोधात गुन्हा दाखल केलाय। यातील एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे, तर इतर 3 आरोपी अद्यापही फरार आहेत। पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। काही तीन इसम मारतानाचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला होता। त्याची उपचार केल्यानंतर फिर्यादीची फिर्याद नोंद करून पेठबीड पोलिसांनी CR नंबर 212/2025 मध्ये गुन्हा दाखल केलेला आहे। त्यातील एक आरोपीला अटक केलेली आहे। उर्वरित आरोपीचा शोध घेऊन अटक करत आहोत। त्यासाठी तपास पथक रवाना केलेला आहे। वर्चस्वासाठी टोळ्या बनवणं, एखाद्याला धमकावणं, त्याला मारहाण करून त्याचा व्हिडिओ तयार करणं आणि तो सोशल मीडियावर व्हायरल करणं असा गुन्हेगारीचा बीड पॅटर्न सध्या संपूर्ण जिल्ह्यात पसरतोय। नवनव्या गुन्हेगारी टोळ्या यातून तयार होत आहेत। त्यामुळे ही गुन्हेगारी वृत्ती वेळीच मोडून काढायची असेल तर पोलिसांना कठोर पावलं उचलावीच लागतील। महेंद्र मुधोळकर, झी 24 तास, बीड।